नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज होळी आणि धुळवडीचा दिवस, त्याच्या शुभेच्छा तुम्हाला सकाळपासून आम्ही देतो आहोत. पुन्हा एकदा शुभेच्छा. होळीचे रंग अगदी आयुष्यभर जपून ठेवा हे सांगताना माझा आजचा प्रश्न आहे, निवडणूक आयोगाच्या कडक आचारसंहितेमुळे प्रचाराचा रंग फिकट होतोय का? हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय की परवाच पुण्यामध्ये निवडणूक आयोगाने एक निर्णय घेतला आणि चौकामध्ये, म्हणजे रस्त्यावरच्या चौकामध्ये, जसा अलका टॉकीज चौक आहे पुण्यातला प्रसिद्ध, अशा चौकांमध्ये आणि शाळांच्या मैदानावर निवडणुकीच्या प्रचार सभा घ्यायला बंदी घातली. यामुळे राजकीय पक्षांमध्ये एक प्रतिक्रिया उमटली आणि त्यांनी असं म्हटलं की हा निवडणूक आयोगाचा निर्णय जो आहे तो प्रचाराच्या दृष्टीने धोकादायक आहे. एवढंच नव्हे तर लोकशाहीच्या दृष्टीने सुद्धा तो धोकादायक आहे. कारण अशा पद्धतीने चौकात किंवा मैदानावर प्रचार जर करू दिला नाही तर आम्ही प्रचार कुठे करायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. या मुद्द्यापासून मी आज चर्चेला सुरुवात करणार आहे आणि अधिक व्यापक मुद्द्याकडे जाणार आहे. निवडणूक आयोगाने शेषन यांच्या काळापासून जी आचारसंहिता राबवलेली आहे, 10 वाजता प्रचार बंद केला जातो, पोस्टर कुठे लावायची यावर बंधन आहे, भिंती कुठे रंगवायच्या यावर बंधन आहे. या सगळ्या बंधनांमुळे प्रचारात पूर्वी एक जी जान होती ती गेली आहे का? प्रचाराचा रंग फिकट होतोय का? असा माझा प्रश्न आहे. माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत माझ्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ, माझ्यासोबत आहेत मैदान बचाव समितीचे अध्यक्ष भास्कर सावंत, मुंबईतली मैदानं वाचवण्यासाठी त्यांनी मोठा लढा उभारलेला आहे, आणि पुण्याहून माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश बापट, आणि पुण्याहून माझ्यासोबत दुसरे पाहुणे आहेत सजग नागरिक मंचाचे निमंत्रक आहेत विवेक वेलणकर. मी तुमच्यापासून सुरुवात करतो. गाडगीळ, मला सांगा, हा जो निर्णय आहे की चौकामध्ये सभा घेऊ नका, मैदानात सभा घेऊ नका, तुमचं राजकीय पक्षाचे नेते म्हणून काय म्हणणं आहे? आम्हाला हा अजिबात निर्णय मान्य नाही आहे. 2-3 गोष्टी आहेत त्यामध्ये की माझ्या दृष्टीने तुम्ही सभेला जर बंदी घालणार असाल तर हा एक प्रकारे लोकशाहीवर आघात करणारा आहे. लोकशाहीमध्ये व्यक्तीला विचार स्वातंत्र्य दिलेलं आहे घटनेने. इथपर्यंत मी समजू शकतो की जाहीर चौकामध्ये सभा घेतली तर ट्रॅफिकचा अडथळा, लोकांची गैरसोय होत असेल तर त्या पद्धतीचं प्लॅनिंगसुद्धा करता येईल. ज्या वेळेला मुंबईमध्ये शिवाजी पार्कला सभा होतात मोठमोठ्या राजकीय नेत्यांच्या, त्यावेळेला लाखोवारी लोक येतात, पण त्यावेळेला सुद्धा मुंबईतल्या वडाळ्या भागामध्ये पार्किंग केलं जातं आणि त्यानंतर तिथनं कार्यकर्त्यांना चालत यावं लागतं. अशा तऱ्हेची जर रचना करू शकले तर याच्याकरता बंदी घालायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. म्हणजे हा अतिरेकी निर्णय असं तुमचं? आमचं स्पष्ट मत आहे. आणि याबाबत 2 गोष्टींचा मी उल्लेख करतो. 1977 साली सुप्रीम कोर्टाने एका केसच्या बाबतीत स्पष्टपणे त्या ठिकाणी, मला जर आठवत आहे त्याप्रमाणे, की असं मत प्रदर्शित केलं होतं की भारतातले जे इलेक्शन कमिशनर आहे त्याला फार अमर्याद असे अधिकार दिले तर ते बरोबर होणार नाही. बारामतीमध्ये जेव्हा पोटनिवडणूक झाली होती त्यावेळेला त्यावेळचे उमेदवार बापूसाहेब थिटे यांनी काही लोकांना त्या ठिकाणी जेवायला घातलं, त्यावरनं मोठा वाद झाला खर्चाचा, आणि त्यावेळेला सुद्धा इलेक्शन कमिशनरच्या विरुद्ध मत प्रदर्शित केलं गेलं होतं. अगदी आपण ह्या सगळ्या व्यापक चर्चेकडे येऊया. पण भास्कर सावंत, मला तुम्हाला विचारायचं आहे की शाळेच्या मैदानावर, खेळाच्या मैदानावर इलेक्शन कमिशननी बंदी घातलेली आहे, तुमचं काय मत आहे की हे योग्य आहे का? ही बंदी असेल तर मी निवडणूक आयोगांचं अभिनंदन आणि आभार याच्यासाठी मानेन की किमान मैदानांची जी गरज आहे ती त्यांना कळली असावी. कारण आपल्या एका दृष्टीनं मैदानात सभा व्हाव्यात, पण जेव्हा मुंबईच्या शिवाजी पार्कला सभा होतात तेव्हा स्थानिक लोक किती आणि मुंबईच्या बाहेरून येणारी माणसं किती, ही बाहेरून येणारी माणसं त्यांच्या भोजनासकटचा सगळा जो उपद्व्याप चालू असतो तो दादरच्या 5 गार्डन पासून चालू असतो, आणि त्याची जी उष्टावळ असते तोच नुसता उकिरडा होतो दुसऱ्या दिवशी. ही शिस्त जर कार्यकर्त्यांना मला सांगा, तुमचं असं म्हणणं आहे शिवाजी पार्क सारखी जी मैदान आहेत ती जाहीर सभांसाठी वापरूच नाहीत? शिस्तबद्ध जाहीर सभांसाठी ती द्यावी. शिस्तबद्ध वगैरे काय नसते. जाहीर सभा ही जाहीर सभा आहे, तिथे उकिरडा होणार, तिथे माणसं येणार. जिथे 1 लाख माणसं जमतात तिथे शिस्तबद्ध वगैरे काय आपल्या देशात होऊ शकत नाही. मैदानाची नादुरुस्ती होत असेल तर अशा मैदानात सभा घेण्यास माझा विरोध आहे. मी जातोय पुण्याला. गिरीश बापट आहेत माझ्यासोबत. बापट साहेब, मला सांगा, काय म्हणणं आहे तुमचं राजकीय पक्ष म्हणून? अशा प्रकारच्या बंदीमुळे तुमच्या अधिकारावर गदा येते का? 100% गदा येते. वाहतूक, लोकांना त्रास होऊ नये वगैरे हे काही संस्थांनाच आहे, आम्हाला हे कळतं आणि आम्ही त्याच्याशी सहमत आहोत. आता उद्या तुम्ही म्हणाल की भाषणालाच बंदी करून टाका, असं कसं चालेल? कायदे आणि नियम हे लोकांच्या सोयी करायला गेलेत, आणि निवडणुकाच्या सभा त्या काही दररोज होणाऱ्या कार्यक्रम नाही आहेत, 3 वर्षातनं 5 वर्षातनं होणार आहेत, आणि लोक लाखोने ऐकायला येतात.
लोकशाहीतला जो आहे त्यातला गाभा तो त्याच्यातनं नष्ट होतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की हे पूर्णपणे चुकीचं आहे. माझ्या पक्षाने याच्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केलेली आहे आणि आता एक सर्व पक्षांचं शिष्टमंडळ घेऊन पुढच्या काही दिवसामध्ये दिल्लीला भेटणार आहोत. पुण्यातही परवा आम्ही पोलीस कमिशनरांना सांगितलं की पर्यायी रस्ते आहेत, त्याने काहीच लोकांना त्रास होत नाही. आता तुम्हाला सांगतो, अलका टॉकी चौकला देऊ नका, पण टिळक रोड न्यू इंग्लिश स्कूल तिथे आहे, गरवारेचं ग्राउंड आहे, तिथेही यांनी परवानगी नाकारली. म्हणजे मग निवडणुकीत लोकांना काही सांगायचंच नाही का, बोलायचंच नाही का? त्यामुळे हे पूर्ण चुकीचं आहे असं मला वाटतं. तुमचं दुःख मी समजू शकतो. तुमच्या बाजूलाच बसलेत विवेक वेलणकर. वेलणकर हे नागरिक मंच चालवतात. वेलणकर, काय म्हणणं आहे तुमचं? बापट म्हणतायत, त्याशी तुम्ही सहमत आहात का? दोन गोष्टी. एक म्हणजे रस्त्यावर चौकात सभा होऊ नयेत हा अतिशय चांगला निर्णय पोलिसांनी घेतलेला आहे. यालाही कारण परत राजकीय पक्ष आहे. अतिरेकीपणा केला त्यांनी. गेले काही वर्ष चौकांमध्ये सभांनी त्यांनी अक्षरशः वाहतुकीचे 3-13 वाजवले. आज पुण्यात परिस्थिती अशी आहे, नॉर्मलीच संध्याकाळच्या वेळेला लोकांना अर्धा 1-1 तास ट्रॅफिकमध्ये खोळंबावं लागतं. आज अशा प्रकारच्या सभा जेव्हा होतात तेव्हा एक चौक बंद झाला की उरलेल्या 10 चौकांवर इतका ताण येतो आणि 2 व्हीलर 4 व्हीलर वाले कदाचित निसटून जाऊ शकतील, पण जे गोरगरीब बसमधनं प्रवास करतात त्यांना 2-2 तास बसमधनं रखडावं लागतं. आणि ह्या सभा अशा प्रकारच्या लोकांना त्रास देऊन लोकांच्यासाठी घेतलेल्या सभा या काही खऱ्या नव्हेत. त्यामुळे पोलिसांचा निर्णय अत्यंत योग्य आहे.